फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण नॅचरल प्रोडक्ट बघतो. तुम्हाला MSc सेकंड इयरला सेकंड सेमिस्टर सब्जेक्ट आहे. त्याच्यापैकी आपलं मोस्ट ऑफ करून फर्स्ट सेकंड चॅप्टर कंप्लीट झालं. त्याच्यामध्ये आपण मॅग्नेमायसिन हार्डविक ॲसिड बघितलं आणि आता हा लास्ट पॉईंट बघतो तो म्हणजे पोडोफायलोटॉक्सिन बघतो. ठीक आहे, त्याच्यावरती जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आतापर्यंत विचारले ते सगळे बघितले. तुम्ही जर मागचे बेसिक व्हिडिओ बघितले नसेल तर ते पण बघा, म्हणजे तुम्हाला इझिली आता हे पुढे कवर होईल. ओके, स्टार्ट करण्याच्या आधी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल फ्रेंड्स, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्युरियस असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका. ओके, चला आता स्टार्ट करूया. आता बघा, तुम्हाला कुठला क्वेश्चन विचारला होता की इपिफोलोटॉक्सिन इज शोज द फास्टर इलिमिनेशन होते कोणापेक्षा, पोडोफायलोटॉक्सिनपेक्षा. तर एक्सप्लेन करायला लावलेले आहे. तर तुम्ही जे मागे मी तुम्हाला सगळे स्ट्रक्चर काढून दाखवले की पोडोफायलोटॉक्सिनचं स्ट्रक्चर कसं आहे, पोडोफायलोटॉक्सिनचं कसं आहे, तर ते बघा, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, मी आता डायरेक्ट आन्सरला स्टार्टिंग करते. हे तुमचं पोडोफायलोटॉक्सिनचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, तुम्ही चेअर फॉर्ममध्ये लिहिलं आहे आणि हे तुमचं पोडोफायलोटॉक्सिनचं. फक्त तुम्हाला याच्यामध्ये डिफरंट काय आहे की तुमचा जो पोडोफायलोटॉक्सिन असतो तो डॉटेड म्हणजे तुमच्या बॅक साईडला असतो आणि जो तुमचा हा आहे तो म्हणजे तुमचा पोडोफायलोटॉक्सिन असतो तो कसा असतो, फ्रंट साईडला असतो. ठीक आहे, फक्त एवढं लिहायचं. याच्या अपोजिट हे असतं. ठीक आहे ना, कळतं आहे तुम्हाला. फक्त इथं डॉटेडमध्ये ओएचचे तुमचा इथं OH ह्या प्रकारे दाखवला आहे. ठीक आहे, आता बघा तुमची ह्या दोघांची आता याची पण रिॲक्शन तुम्ही थायरोइड क्लोराईड सोबत करणार आणि याची पण थायरोइड क्लोराईड म्हणजे SOCl2 सोबत करणार. म्हणजे इथं आता रिॲक्शनमध्ये फास्टर कुठली होते ते तुम्हाला इझिली लक्षात येईल कुठली होते. ठीक आहे, आता बघा, थायरोइड क्लोराईडसोबत तुम्ही रिॲक्शन करतात तर तुम्हाला Cl ह्या प्रकारे मिळणार आणि इथं Cl ह्या प्रकारे मिळणार. ठीक आहे, आता बघा इथं रिॲक्शन कशी होते ते बघायचं. आता फास्ट इलिमिनेशन म्हणजेच काय की तुमचा जोपर्यंत ट्रान्स डायक्सियल आहे, कारण की हे बघा दोघी पण एकमेकांना कसे ट्रान्स आहे. ॲरोमॅटिक रिंग पण म्हणजे ॲरोमॅटिक रिंग म्हणजे मी तुम्हाला तो मिथॉक्सी ग्रुप लिहिलेला नाही आहे, तो कंप्लीट तुम्हाला इथं राईट डाऊन करायचा आहे. ठीक आहे, मी तुम्हाला मागे सांगितलं, मागच्याच क्वेश्चनमध्ये सांगितलं बिटवीन द H आणि Cl. ठीक आहे, कोणाच्या याच्यामध्ये अपोजिट कशाच्या याच्यामध्ये H आणि Clच्या याच्यामध्ये हायड्रोजनच्या अपोजिट तुमचा Cl आहे. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा काय होतं इझिली फास्ट इलिमिनेशन होईल, लवकर तो काय होणार ब्रेक होणार नाही. पण इथं तसं होईल का, नाही होणार. हा इझिली ब्रेक होणार नाही कारण की दोघी पण सेम साईडला असणार आहेत म्हणून. ठीक आहे, म्हणून ते डायसेल पोझिशनला असणार आहे H आणि Cl, म्हणून ही इझिली फास्ट होणार का, नाही होणार. ही इझिली फास्ट होईल आणि तुम्हाला इथं लगेच बॉन्ड फॉर्मेशन मिळणार आहे. बघा इथं हा इथनं गेल्यानंतर तुम्हाला इथं बॉन्ड फॉर्मेशन मिळणार, हा Cl निघून जाईल. ठीक आहे ना, या प्रकारे सिम्पल, एकदम सिम्पल रिॲक्शन आहे. कळतं आहे, एकदम सिम्पल रिॲक्शन आहे. ओके, आता बघा आन्सर तुम्हाला मिळाला, ऑलिफिन मिळाला. फॉर द इलिमिनेशन रिॲक्शन दॅट आयटम्स टू बी द इलिमिनेशन सी इन काय सांगितलं, इलिमिनेशन H and Cl should be the trans diaxial. This condition is the present in the only structure फ्लोटायझिन इज क्लोराईड, हॅन्स इट इज द फास्ट इलिमिनेशन रिॲक्शन होते. एवढंच तुम्हाला राईट डाऊन करायचं आन्सरिंगमध्ये. ठीक आहे, तुम्हाला 4 मार्क्सला विचारलं जात होतं. आता इम्पॉर्टंट क्वेश्चनला मी स्टार्ट करते. मी मागच्या टॉपिकमध्ये जस्ट फक्त हे तुम्हाला सॉल्व करायला दिलं असतं पण तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात येणार नाही म्हणून मी पुन्हा समजवते. आता बघा, मागच्या टॉपिकमध्ये तुम्ही कुठलं बघितलं, पोडोफायलोटॉक्सिन बघितलं आणि पोडोफायलोटॉक्सिन बघितलं. ठीक आहे, दोघांचे तुम्ही कन्फर्मेशन काढले. आता तुम्ही बघणार आहेत, हे पण इम्पॉर्टंट आहे, हा पण विचारला गेला आहे 2 to 3 टाइम. पिक्रोफोलोफायलोटॉक्सिन 2 बीटा 3 बीटा. आता फक्त इथं काय चेंजिंग करायचं आहे पिक्रोफोलोटॉक्सिनमध्ये, तुम्हाला विचारलं होतं क्वेश्चन की डिस्क्राईब द मेन फीचर्स ऑफ द कन्फर्मेशन ऑफ पिक्रोफोलोटॉक्सिन अँड पिक्रोफोलोटॉक्सिन. हे तुमचं कसं स्ट्रक्चर आहे, तुमचं स्ट्रक्चर हे पोडोफायलोटॉक्सिनचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आता याच्यावरून तुम्हाला सिम्पल तुम्ही काय करणार, रिडक्शन जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला काय मिळणार, एक तुम्हाला पिक्रो मिळणार आणि एक तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला कुठला मिळणार आहे, सिम्पल पिक्रो एक मिळणार आहे आणि एक पिक्रो एक मिळणार आहे. ठीक आहे, पोडोफायलोटॉक्सिन मिळणार आहे. ठीक आहे, आता बघा सिम्पल आहे, सिन्स फ्युजन इलेक्ट्रॉन रिंग इन द पिक्रोफायलोटॉक्सिनची रिंग आहे ही. आता बघा हे जे आहे ना, हा बघा तुमचा ब्रॉड आहे. ठीक आहे, कशामध्ये पिक्रोफोलोटॉक्सिन तुम्हाला हा भेटला आहे आणि तुम्ही इथं काय केलं आहे, OH तुम्हाला हा रिॲक्शन कारण की रिडक्शन करतात म्हणून तुमचं इथे काय OL होऊन जाईल. हा फ्रंट साईड, एक फ्रंट साईडला आहे आणि एक तुमचा काय आहे बॅक साईडला दाखवला, हा बॅक साईडला, हा फ्रंट साईडला. ठीक आहे, आता बघा इम्पॉर्टंट इथून स्टार्ट होतं आहे. तुम्हाला इथं काय दाखवतं, ते 2 बीटा दाखवणार आहे, 3 पण बीटा दाखवणार आणि 4 काय दाखवणार तुम्हाला अल्फा दाखवणार आहे. तर इथं तसं काय होईल, 2 बीटा दाखवणार, इथं 3 बीटा दाखवणार आणि 4 पण बीटा दाखवणार आहे. ठीक आहे, आता हे तुम्ही चेअर फॉर्मेशनमध्ये करणार तर तुम्हाला इझी लक्षात, तुम्हाला ही बघा लेस टेबल दाखवते ही, कारण की तुम्हाला चेअर फॉर्ममध्ये OH तुमचा कसं होऊन जाईल, बॅक साईडला होऊन जाईल, तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि हा तुमचा ॲक्सियल पोझिशनला म्हणजे फ्रंट साईडला आहे. आता इथं काय होईल, हा तुमचा मोस्ट स्टेबल कंपाऊंड येतोय. करत आहे मोस्ट स्टेबल कंपाऊंड, फर्स्ट अँड सेकंड आर द बोथ इक्वली स्टेबल, हे दोघी पण कसे तुमच्याकडे स्टेबल कंपाऊंड दाखवत आहे. ठीक आहे, आता तुम्ही आन्सरमध्ये एवढंच राईट डाऊन करणार की तुमची जी इलेक्ट्रॉन रिंग आहे, बोथ कंपाऊंड ऑफ द इलेक्ट्रॉन रिंग
is the cis fuse in the cis fusion electron impose in the cyclohydrin in half board form. एवढंच तुम्हाला राईट डाऊन करायचं होतं. बघा दोघांमध्ये तुमची जी रिंग दाखवते तुम्हाला ह्या प्रकारे दाखवली, तुमची जी चेअर हाफ बोर्ड चेअर फॉर्ममध्ये दाखवली होती. ठीक आहे. आता इसो इपिक्रो पोडोफायडोटॅक्झिन म्हणजेच काय की तुमची सिस फ्युजन इलेक्ट्रॉन रिंग इन द इसोप्रोपेल तुम्हाला दाखवायची आहे. फक्त हा काय होतं तुमचा जो तिथं ब्रॉड होता तो इथं फक्त काय डॉटेड लाईनमध्ये दाखवला आणि ॲज सिम्युलर दोघी पण रिॲक्शन एकदम सिम्युलर आहे. तुम्हाला फक्त फ्युरॉन रिंगच्या इथं चेंजिंग करायचं आहे. आधीच सांगितलं की फ्युरॉन रिंगच्या सीटच्या इथं चेंज करायचं. ठीक आहे. आता इथं काय होऊन जाईल सिम्पल दोघी पण रिॲक्शन एकदम सिम्युलर काढायच्या तुम्हाला. आता हा तुमचा काय फ्रंट साईडला आहे ना ॲक्सेल पोझिशनला आहे ना बघा ह्या प्रकारे दाखवते तुम्ही ओएच ह्या प्रकारे इथं राईट डाऊन करा की तुमचं इट इज द ॲनालॉगस टू द इपिक्रोपोडोफायडोटॅक्झिन इलेक्ट्रॉन रिंग इन द सिस फ्यूज इन द फ्यूज इलेक्ट्रॉन रिंग इन बोथ द सायक्लोहेक्झेन. ओके. पुढचा तुम्ही राईट डाऊन करणार की तुमची जी रिंग आहे सिस फ्यूज इलेक्ट्रॉन रिंग इम्पोज इन द सायक्लोहेक्झेन रिंग इन द हाफ बोर्ड कन्फर्मेशन. तुमचा जो ॲरोमॅटिक रिंग इन द एक्सियल आणि सी जो तुमचा हा OH ग्रुप आहे C4 बीटा OH ग्रुप आहे तो कसा दाखवतोय क्विसी इक्विटोरियल दाखवतोय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय दाखवतो तुम्हाला की इट इज द ॲनालॉगस टू द पिक्रोपोडोफायडोटॅक्झिन इलेक्ट्रॉन रिंग इन द फ्यूज दाखवते. बोथ तुमचा AR आणि C4 दोघी पण कसे दाखवतात ते कशी ॲक्सियल पोझिशनला आहे. दोघी पण कशा तुमच्या ॲक्सियल पोझिशनला दाखवत आहे. ठीक आहे. C1 ॲरोमॅटिक रिंग हा C1 तुमचा हा C1 आहे ना हा C1 ॲरोमॅटिक रिंग आणि C4 OH तुमचा काय कळशील दोघी पण कसे दोघी पण एकमेकांना कसं आहे ॲक्सियल पोझिशनला आहेत. एवढंच तुम्हाला राईट डाऊन करायचं होतं. एकदम सिम्पल आहे. ठीक आहे. आता जस्ट रिॲक्शन आहे मी रिॲक्शन तुम्हाला ह्या प्रकारे विचारलं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे का पॅरालिसिस आणि तुम्हाला फायनल आन्सर कळायला असेल दिलेलं आहे तुम्हाला की तुम्हाला हा काढायचा आहे. ठीक आहे. रिॲक्शनमध्ये तुम्हाला फक्त रिॲक्शन दिली असेल आणि त्याचं तुम्हाला डायरेक्ट आन्सरिंग राईट डाऊन करायला लावलं असेल. आताच तुम्ही बघितला मगाशी जो क्वेश्चन बघितला तो कुठला तर फास्टर इलिमिनेशन रिॲक्शन कशी होते काय होते इपिपोडोफायडोटॅक्झिनमध्ये तर तीच हे मोस्ट ऑफ करून फक्त तुम्हाला इथे पॅरालिसिस वगैरे करायला लावलं असेल तुम्ही काय करणार. ठीक आहे. आधीच तुम्ही म्हटलं की इथं पॅरालिसिस वगैरे तुमची ट्रान्स डायसिलला तुम्हाला ही मिळते याचं मेकॅनिझम ह्या प्रकारे. ठीक आहे. आता बघा आन्सरिंगमध्ये बघून घ्या हा तुमचा काय झाला तुम्ही काय सांगितलं की इसोपोडोफायडोटॅक्झिन असणार आहे. तुम्ही काय करणार रिडक्शन करा सिम्पल रिडक्शन करा तुम्हाला काय मिळणार OH मिळणार बरोबर. हा टॉक्झन आहे म्हणजे डबल बॉन्ड O असणार आहे त्याचं काय होणार फक्त OH होणार आहे. ठीक आहे. ह्या प्रकारे एक डॉटर तुमची ब्रॉड आहे. ठीक आहे. आता आणि तुम्हाला एक मिळणार. ठीक आहे. एक इसोपोडोफायडोटॅक्झिन मिळणार एक आणि इपिपोडोफायडोटॅक्झिन मिळणार. ठीक आहे. ह्या प्रकारे आता यांचे जर तुम्ही दोघांचे स्ट्रक्चर काय करणार आहे चेअर फॉर्ममध्ये काढून दाखवणार आहे तर चेअर फॉर्ममध्ये ह्याचं स्ट्रक्चर ह्या प्रकारे येणार आहे आणि याचं स्ट्रक्चर कसंही ह्या प्रकारे येणार आहे. कळतंय. मग इथं काय होणार आहे पायरोलिसिस जे होणार आहे ना ते तुमचं डिफिकल्ट होणार आहे याचं इझिली होणार नाही का म्हणून कारण की बघा दोघी पण तुमचे ग्रुप कसे असतात LI असणार आहे आणि OAC आणि बघा हा तुमची जी रिंग आहे ती बघा पायरोलिसिस हा इझिली होतं म्हणजे इथं तुम्ही जी आता मगाशी जी रिंग केली ना हा कसा ग्रुप होऊन जाईल हा इझिली तुमचा काय होऊन जाईल निघून जाईल आणि इथं बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. एवढंच तुम्हाला म्हणजे पायरोलिसिस इथं इझिली होणार आहे कारण की हा तुमचा कार्बन ग्रुप बघा ह्या प्रकारे दाखवलं तुम्ही. ठीक आहे. चेअर फॉर्ममध्ये तुम्ही ह्या प्रकारे दाखवलं आहे. एकदम सिम्पल आहे बाकीचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही फक्त जेवढं दिलं आहे ना तेवढं राईट डाऊन करायचं. ठीक आहे. आणि थेरीमध्ये तुम्ही म्हणणार की द पॅरालिसिस इज द इक्विटोरियल रिलेशनशिप बिटवीन द इलिमेटिंग ऑफ द C3 हायड्रोजन फर्स्ट अँड सेकंड बीटा ॲक्सिल ओनली सेकंड गिव्ह द रिलेशनशिप बिटवीन इलिमेटिंग ग्रुप अंडरगो पॅरालिसिस ऑल्फिन तुम्हाला दिलं आहे ॲक्सिल इक्विटोरियल रिलेशनशिप बिटवीन इलिमेटिंग ग्रुप विच कॅन नॉट बी अंडरगो द पॅरालिसिस म्हणून तुमची इथं काय ॲक्सिल इक्विटोरियल दाखवून तो इझिली काय होणार आहे नाही होणार आहे. ठीक आहे. एवढंच राईट डाऊन करायचं. थँक्यू सो मच वॉचिंग दिस. तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता. ओके. थँक्यू.